उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना होत आला तरी अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये। मुंबईमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करून देण्यास नकार दिल्यानंतर आज रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे थेट बारामती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते आणि यावेळी त्यांच्यासोबत शेकडो वकिलांचा ताफा आणि सोबतीला हजारो दादा समर्थकही होते। त्यांनी तब्बल 2 तास बंद खोलीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि संबंधित कंपनी तसंच अधिकाऱ्यांवरती फौजदारी कारवाई व्हावी अशी आक्रमक मागणीही त्यांनी केली। पोलिसांनी मात्र थेट गुन्हा नोंदवण्यास नकार दिला। तपासानुसार आवश्यक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। या घडामोडींमुळे अजित पवारांच्या अपघात प्रकरणी तपास आणि संभाव्य कारवाईकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। पुढील काही दिवसांमध्ये प्रशासन कोणती भूमिका घेतं आणि गुन्हा नोंदवण्याबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष असेल। आता थोड्या वेळापूर्वी रोहित पवारांनी पुन्हा एकदा संवाद साधलेला आहे याच अनुषंगाने। अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणामध्ये डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी करणाऱ्या रोहित पवारांसोबत समर्थक मोठ्या संख्येनं पोलीस स्टेशनबरोबर बाहेर जमले होते। त्यांनी हातामध्ये पोस्टर्स घेत पोलीस ठाण्याच्या परिसरात घोषणाबाजी केली आणि परिसर अक्षरशः घोषणाबाजीने दणाणून सोडला आणि एफआयआर दाखल झालीच पाहिजे अशा पद्धतीची मागणी सुद्धा केली। त्याची दृश्य आपण पाहतोय। तर अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत। रोहित पवार सातत्याने डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीवरती गंभीर आरोप करतायत। दुसरीकडे राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी सुद्धा रोहित पवारांच्या भूमिकेशी सहमत आहेत। तर शशिकांत शिंदेंनी अपघाताचा मुद्दा विधान परिषदेमध्ये उपस्थित केला। आमदार रोहित पवार जे लढा लढतायत ते कुठल्याही आमदारांनी जर लढा तरी मी जाणार। अगदी एमआयएमचा आमदार असो का काँग्रेसचा आमदार असो। तुमची मतमतांतर माझी मतमतांतर वैचारिक असू शकतात, राजकीय असू शकतात, पण अजितदादांसाठी आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे। काल त्या ठिकाणी रोहित पवार असतील, अमोल मिटकरी असतील, अनेक सदस्य या एफआयआर नोंद करण्यासाठी गेले असताना तिथं एफआयआर नोंद करून घेतला नाही। हे खरं म्हणतात अशा प्रकारचं एक कारवाई पोलीस डिपार्टमेंटकडून झालेली आहे। जर एखाद्या राज्याचा प्रमुखाचा एफआयआर नोंदला घेतला जात नाही, शंका व्यक्त केलेली असेल त्याचा एफआयआर नोंद घेतला जात नसेल तर हे सर्वात मोठं दुर्दैव आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।